नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। बघा मित्रांनो, आपल्या या सेमी इंग्लिशच्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण चर्चा करत आहोत 9th मॅथमॅटिक्स पार्ट 1 आणि 2 चा पेपर पॅटर्न कसा असणार आहे। सेकंड सेमिस्टर जी आहे आपली, त्या सेकंड सेमिस्टर मध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील, सेकंड सेमिस्टर मध्ये जी प्रश्नपत्रिका तुमची असणार आहे ती नेमकी कशा प्रकारे असणार आहे, मॅथमॅटिक्स पार्ट 1 आणि पार्ट 2 ची यावर आपली चर्चा असणार आहे। तर जाऊयात पटकन पुढे, पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल मित्रांनो तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका। तर बघा मित्रांनो, तुमचा 40 मार्काचा पेपर असणार आहे मॅथमॅटिक्स पार्ट 1 आणि पार्ट 2 40 मार्काचा पेपर असणार आहे। ओके, तर मॅथमॅटिक्स पार्ट 1 आणि पार्ट 2 च्या दोघांच्याही क्वेश्चन पेपरचा जो फॉर्मॅट आहे तो सेम असणार आहे। जसा इयत्ता 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेचा आपला पॅटर्न असतो त्याच पॅटर्न प्रमाणे तुम्हाला इयत्ता 9वीला तुमच्या वार्षिक परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात। फक्त एखादा प्रश्न इकडे तिकडे होऊ शकतो, पण साधारणतः पॅटर्न असंच असणार आहे आणि असंच असायला हवं। बघा, याच्यामध्ये एकूण तुमच्याकडे 5 प्रश्न असतात मित्रांनो। त्या 5 प्रश्नांमध्ये पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा, तर याच्यामध्ये जो पहिला प्रश्न आहे त्याच्यामध्ये ए आणि बी असे दोन सब क्वेश्चन्स असतील। तर ए मध्ये काय असणार आहे, एमसीक्यू मल्टिपल चॉईस क्वेश्चन। तुम्हाला 4 मल्टिपल चॉईस क्वेश्चन दिले जातील, म्हणजे एक क्वेश्चन दिला जाईल, त्याचे 4 ऑप्शन्स दिले जातील। तर त्या 4 मल्टिपल चॉईस क्वेश्चन पैकी 4च्या 4 तुम्हाला सोडवायचे 4 मार्काला। आता हे कुठून येतील प्रश्न, तुमच्या पुस्तकामध्ये बघा जे प्रॉब्लेम सेट आहेत त्या प्रॉब्लेम सेटमध्ये जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत तेवढे करा मित्रांनो, तुमचं काम होऊन जाईल। त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 1 मध्ये बी जो क्वेश्चन असतो त्याच्यामध्ये तुम्हाला 1 मार्क्सचे 4 क्वेश्चन दिले जातील आणि 4 पैकी 4 तुम्हाला सोडवायचे आहेत। म्हणजे प्रश्न क्रमांक पहिल्यातला ए आणि पहिल्यातला बी, क्वेश्चन नंबर 1 मधला ए आणि बी, या दोन क्वेश्चन मध्ये तुम्हाला अजिबात ऑप्शन नाहीये, कंपल्सरी हे 8 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे। तर तुम्हाला या ठिकाणी इथं 8 मार्क्स मिळतील। किती मार्क्स मिळणार आहे, 8 मार्क्स तुम्हाला या ठिकाणी इथं मिळून जातील। दुसरा मुद्दा आहे क्वेश्चन नंबर 2A आणि 2B। 2A मध्ये जर बघितलं तर कंप्लीट द ऍक्टिव्हिटी सारखा क्वेश्चन आहे। तर क्वेश्चन नंबर 2A मध्ये तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन विचारला जाईल, त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी दिली जाईल आणि मध्ये काहीतरी बॉक्स रिकाम्या जागा तुम्हाला भरायला सांगितल्या जातील। ते 4 बॉक्स असतील, एका बरोबर उत्तराला अर्धा मार्क, 4 बॉक्सचे 2 मार्क तुमचे होऊन जातील। 3 पैकी तुम्हाला 2 म्हणजे 3 क्वेश्चन दिले जातील, त्याच्यामधून फक्त 2 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत, 4 मार्क मिळतील। क्वेश्चन नंबर 2 मधला जो बी आहे, सॉल्व्ह एनी 4, तुम्हाला 5 क्वेश्चन दिले जातील, त्या 5 क्वेश्चन पैकी 2-2 मार्काचे 5 क्वेश्चन्स आहेत। त्या 5 पैकी तुम्हाला 2-2 मार्काचे 4 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत, म्हणजे 4 × 2 तुमचे 8 मार्क्स होतील। म्हणजे या ठिकाणी 8 + 4 12 मार्क्स जे आहेत ते 12 मार्क्स आपले क्वेश्चन नंबर 2 मध्ये आहे। आता तुम्ही जर नीट ऑब्झर्वेशन केलं, 1 आणि 2 मिळून तुमचे 20 मार्क्स होतात। बघा, क्वेश्चन नंबर 1 आणि 2 मिळून तुमचे 20 मार्क्स झाले 20 मार्क्स। ओके, आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये जर बघितलं, 3 मधला जो ए आहे, कंप्लीट द ऍक्टिव्हिटी एनी वन, 2 ऍक्टिव्हिटी पैकी, जशा क्वेश्चन नंबर 2A मध्ये ऍक्टिव्हिटी असतील तशाच क्वेश्चन नंबर 3A मध्ये पण ऍक्टिव्हिटी दिल्या जातील, 2 दिल्या जातील। 2 पैकी एक ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची 3 मार्काला। क्वेश्चन नंबर 3 मध्ये बी जो आहे ना, सॉल्व्ह एनी 2, तुम्हाला 4 क्वेश्चन दिले जातील किंवा काही ठिकाणी 3 क्वेश्चन दिले जातील, तर त्याच्यापैकी तुम्हाला 2 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत। एका क्वेश्चनला अर्धा मार्क, एका क्वेश्चनला 3 मार्क, 2 क्वेश्चनचे झाले 6 मार्क। अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो तुमचा 9 मार्क्सला असणार आहे। ओके, आता क्वेश्चन नंबर 4 हा सगळ्यात मोठा आहे, महत्वाचा आहे, कारण त्याच्यामध्ये 4-4 मार्काचे तुम्हाला 3 क्वेश्चन दिले जातील आणि 4 मार्कांच्या ह्या 3 क्वेश्चन पैकी तुम्हाला 2 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत, इथे 8 मार्क मिळतील। आणि शेवटचा जो क्वेश्चन नंबर 5 आहे त्याच्यामध्ये एनी वन, 2 क्वेश्चन दिले जातील 3-3 मार्काचे, त्याच्यातला तुम्हाला एकच क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, 3 मार्क तुम्हाला मिळून जातील। तर अशा प्रकारे हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे, याचा स्क्रीनशॉट घ्या, तुम्हाला उपयोगी पडेल मित्रांनो। ओके, तर आज आपण क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट बघितलेला आहे, आता पुढे आपल्याला जरा रिव्हिजन घ्यायची आहे, तर लवकरच आपण ही रिव्हिजन घेऊ। पण पुढे जाण्याच्या अगोदर आणि थांबण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, आजच्या चर्चेत तर इथंच थांबू आणि लवकर आपण आता रिव्हिजनला सुरुवात करणार आहोत। पण ती सुरुवात करण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, जर मित्रांनो तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो, बाय सर्वांना।